नमस्कार. मी सुहास पडमलकर तुम्हा सर्वांचं आजच्या या वीकली मार्केट अपडेटमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मागचा आठवडा फार छान राहिलेला आहे. छान पद्धतीनं आपल्याला मार्केटमधली रॅली पकडता आली. मागच्या आठवड्यामध्ये काय गोष्टी डिफरंट सेक्टर्समध्ये घडलेल्या आहेत, कोणते ते सेक्टर आहेत, पुढे जाता आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, कोणते ते सेक्टर आहेत ते अव्हॉइड केले पाहिजेत, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं लाईव्ह सेलर हबमध्ये स्वागत आहे. पुढे जाण्या अगोदर डिस्क्लेमर, मी सेबी रजिस्टर्ड नाही आहे. आपण ज्याही गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, शिकणार आहोत, त्या फक्त आणि फक्त एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहेत. कुठेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाय किंवा सेल रिकमेंडेशन देत नाही आहे. ॲज अ ट्रेडर तुम्हा सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्वतःचा ॲनालिसिस, स्वतःचा रिसर्च स्वतः केला पाहिजे. जरूरत पडली तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करा आणि अकॉर्डिंगली प्रॉपर ट्रेडिंग डिसिजन तुम्ही घेतले पाहिजेत. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठीच आपण करत आहोत. आजच्या या वीकली मार्केट अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्ल्ड मार्केट परफॉर्मन्स, कमोडिटीज, इंडियन मेजर इंडायसेस परफॉर्मन्स आणि इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स. यासाठी आपण वापरणार आहोत आवडता आपला टॉप डाऊन अप्रोच. आता तुम्हाला टॉप डाऊन अप्रोच काय आहे, यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत, याची माहिती तुम्हाला झाली असावी. टॉप डाऊन अप्रोचमध्ये बेसिकली 4 स्टेप्स असतात. पहिल्या स्टेपमध्ये आपण सॅटेलाइट व्ह्यू, ज्यामध्ये आपण वर्ल्ड ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स पाहत असतो. दुसरी स्टेप म्हणजे हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियन मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स लक्षात घेतो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये म्हणजेच एरियल व्ह्यूमध्ये आपण इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स आयडेंटिफाय करत असतो. आणि चौथी जी स्टेप आहे ती म्हणजे मायक्रोस्कोपिक व्ह्यू, ज्यामध्ये एकदा जर का आपल्याला बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर मिळालं तर त्यानंतर इट इज अ नो ब्रेनर्स गेम की त्याच बेस्ट परफॉर्मिंग सेक्टरमधून जाऊन आपल्याला बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक्स फाइंड आउट करता येतात, जेणेकरून आपल्याला आपली प्रॉफिटेबल होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त राहते. तर पुढे जाण्याअगोदर प्रो ट्रेडिंग सिक्रेट, तुम्हा सर्वांना नवीन फेजमध्ये आपण ज्यावेळेस ट्रेडिंग जर्नी सुरू करतो त्यावेळेस चार्ट ओपन केल्यानंतर चार्टवरती पाहायचं काय हे कळत नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते सिक्रेट टिप्स प्रो ट्रेडर लोकांच्या डिस्कस करणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये चार्ट ॲनालिसिस करत असताना वापरल्या पाहिजेत. ह्या त्या 7 स्टेप्स आहेत, ज्या तुम्ही चार्ट्सवरती पाहिल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे प्राईस, दुसरी पॅटर्न, व्हॉल्यूम, मोमेंटम, व्हॉलेटिलिटी, सेंटिमेंट आणि टाईम सायकल. प्राईसमध्ये तुम्ही पाहिलं पाहिजे, प्राईस हायर हाय, हायर लो फॉर्मेशन करते की लोअर हाय, लोअर लो फॉर्मेशन करते. पॅटर्नमध्ये पाहिलं पाहिजे की कॅन्डलस्टिक पॅटर्न, ग्रुप ऑफ कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवून कोणता पॅटर्न बनतोय का, यामध्ये बुलिश, बेरिश दोन्ही साईडला विचार केला पाहिजे. आणि अगेन तुम्ही कोणत्या टाईम फ्रेमवरती हे पॅटर्न आयडेंटिफाय करताय हेही महत्त्वाचं राहतं. एक लक्षात घ्या, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये वीकली चार्ट हा फार महत्त्वाचा टाईम फ्रेम ॲनालिसिस आहे. त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. व्हॉल्यूम जर प्राईसवरती जात असेल तर त्याला व्हॉल्यूम सपोर्ट करतंय का किंवा सपोर्ट करत नाही, हेही बघणं फार महत्त्वाचं असतं. मोमेंटममध्ये पाहायला पाहिजे की RSI 60च्या वरती ट्रेड करतोय की 60च्या खाली ट्रेड करतोय. रेंज बाउंड मार्केट आपल्याला दर्शवतंय RSI की बेरिश मार्केट दर्शवतंय. ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण चार्ट ॲनालिसिसमध्ये केली पाहिजे. व्हॉलेटिलिटीमध्ये बॉलिंजर बँड आपण वापरतो, जिथे आपण लक्षात घेतो की बॉलिंजर बँड स्क्वीज होतोय की एक्सपांड होतोय. अकॉर्डिंगली आपण आपला एफर्ट्स राहतात की स्क्वीज ज्यावेळेस बॉलिंजर बँडचा चालू असतो त्याच वेळेस आपण आहे ना, एंड ऑफ द स्क्वीज आपण ट्रेडिंग करण्याची अपॉर्च्युनिटी फाइंड आउट केली पाहिजे. 6वा घटक आहे तो म्हणजे सेंटिमेंट. मार्केटमध्ये फिअर, ग्रीड ह्या सायकल चालू राहतात असं म्हणलं जातं आणि इट इज वेल प्रूव्हन फॉर द प्रो ट्रेडर्स. जेव्हा मार्केट फार बुलिश असतं, म्हणजेच ग्रीडमध्ये गेलेलं असतं, त्यावेळेस आपण फिअर मोडमध्ये आलं पाहिजे. आणि जेव्हा मार्केट फुल ऑन फिअर मोडमध्ये असतं त्यावेळेस आपण ग्रीडी बनलो पाहिजे, हे मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे. आणि 7वा जो घटक आहे तो म्हणजे टाईम सायकल, जिथे आपल्याला
वेगवेगळे इव्हेंट्स लक्षात घेतले पाहिजेत. आता ट्रेंड आयडेंटिफिकेशनसाठी हमेशा हायर टाइम फ्रेम लक्षात घेतली पाहिजे. तर जसं चार्टमध्ये इथे इमेजमध्ये दाखवलेलं आहे की मंथली टाइम फ्रेम हा आपल्याला लॉंग टर्म ट्रेंड दर्शवतो, वीकली चार्ट मीडियम टर्म ट्रेंड दर्शवतो आणि डेली चार्ट जो आहे तो आपल्याला शॉर्ट टर्म ट्रेंड त्या स्क्रिप्टमध्ये जो काही चालू आहे तो आपल्याला दर्शवत असतो. तर अगेन तुम्ही तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये कोणता टाइम फ्रेम वापरताय ते महत्त्वाचं आहे आणि त्याच टाइम फ्रेमवरती तुम्ही तुमची ट्रेड ॲनालिसिस केली पाहिजे. जसं आपण बोललो, मोमेंटमसाठी आपण RSI वापरतो. इमेजमध्ये दाखवलेलं आहे की जेव्हा RSI 60च्या वरती ट्रेड होतोय त्यावेळेस क्लिअरली तुम्ही पाहू शकता की प्राइस पण हायर लो फॉर्मेशनमध्ये जात आहे आणि ज्यावेळेस RSI 40-60च्या ह्या बँडमध्ये अडकलेला आहे त्यावेळेस तुम्ही पाहू शकता की प्राइसमध्ये सुद्धा रेंज बाउंड ऑपरेशन होताना आपण पाहतोय बिटवीन 40-60 आणि ज्यावेळेस RSI लेस दॅन 40मध्ये इथे ट्रेड होतोय त्यावेळेस प्राइस सुद्धा लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन करत चाललेली आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि ह्याच गोष्टी तुम्ही चार्टवरती जरी अप्लाय केल्या तरी तुम्हाला असाच नजारा तुम्हाला चार्टवरतीही पाहायला भेटेल. बॉलिंजर बँड जसं आपण बोललो, हमेशा ज्यावेळेस स्क्वीज असतो त्यावेळेस ट्रेडिंग केली नाही पाहिजे, अवॉइड केली पाहिजे. पण ज्यावेळेस स्क्वीज ब्रेकआउट होतो त्यावेळेस लक्ष असलं पाहिजे आणि त्यावेळेस अकॉर्डिंगली आपण ट्रेड प्लॅन केला पाहिजे. ज्यावेळेस स्क्वीज एक्सपांड होतो त्याच वेळेस आपल्याला जास्त पैसे बनवण्याची संधी त्या ट्रेडमध्ये मिळते आपल्याला, त्यामुळे तिथे लक्ष दिलं पाहिजे. जसं बॉलिंजर बँडमध्ये अपर बँड, लोअर बँड, मिडल बँड 3 बँड असतात है ना, आणि मिडल बँड जो असतो तो सिम्पल 20 मूव्हिंग ॲव्हरेज दर्शवत असतो. तर स्टार्ट करूया आपण आपल्या टॉप डाऊन अप्रोचला. पहिली स्टेप सॅटेलाइट व्ह्यू, जिथे आपण ग्लोबल मार्केट परफॉर्मन्स लक्षात घेणार आहे. डाव जोन्स मंथली विकली चार्टवरती RSI 60च्या वरती क्लिअरली अप ट्रेंडिंग मार्केट आहे. नासडॅक मंथली RSI 60च्या वरती आहे, लॉंग टर्म ट्रेंड बुलिश आहे. विकली चार्टवरती 40-60च्या मध्ये आलेले आहे, थोडंसं करेक्शन मिडियम टर्मवरती आहे. S&P 500 मंथली विकली सुद्धा 60च्या जवळच आहे, अबो 60 RSI ट्रेड करतोय. तर S&Pमध्ये बुलिश मोमेंटम बरकरार आहे. डॅक्स जर्मनी मंथली RSI अबो 60, विकली बिटवीन 40-60. तर ओव्हरऑल जे प्राइस स्ट्रक्चर आहे ते हायर लो फॉर्मेशनमध्ये असल्यामुळे डॅक्स जर्मनीमध्ये सुद्धा बुलिश मोमेंटम बरकरार आहे. हँगसेंग हाँगकाँग मंथली विकली दोन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड करतायत. प्राईसमध्ये सुद्धा आपल्याला साईडवेज थोडं करेक्शन चालू असलेलं दिसून येतं आहे. तैवान मार्केट मंथली RSI अबो 60, विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये क्लिअरली आपल्याला थोडं प्राईसमध्ये करेक्शन चालू असलेलं तैवान मार्केटमध्ये दिसून येतं आहे. शांघाय कंपोजिट चायना मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहे, विकलीवरती थोडं 40च्या खाली आहे. तर प्राईसमध्येही आपल्याला लोअर हाय फॉर्मेशन चालू असलेली विकलीवरती पाहायला भेटत आहेत. तर एशियन मार्केटमध्ये थोडंसं साईडवेज मार्केट झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय. कॅक फ्रान्स मंथली विकली RSI 60च्या वरती अगेन बुलिश मोमेंटम बरकरार आहे. युरोस्टॉक्स मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा हायर लो फॉर्मेशन दिसत आहेत. अप ट्रेंडिंग मार्केट आपल्याला दर्शवत आहे. US डॉलर इंडेक्स 40-60च्या मध्ये RSI ट्रेड होतोय. दोन्ही टाइम फ्रेमवरती मंथली विकलीवरती प्राइसवरती सुद्धा जास्त काही ॲक्शन आपल्याला पाहायला भेटत नाही. FTSE UK मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली ऑल टाइम हाय जवळ मार्केट ट्रेड करत आहे FTSEचं UKचं. तर बुलिश मोमेंटम बरकरार आहे इथं पण. कॉस्पी साऊथ कोरिया मंथली RSI अबो 60, विकली RSI 40-60च्या मध्ये आहे. थोडंसं विकलीवरती आपल्याला क्लिअरली दिसतंय की करेक्शन प्राईसमध्ये आहे ना, लाऊड मूव्ह टाईपमध्ये झालेलं आपण पाहू शकतोय. तर मगाशी बोललो आपण की एशियन मार्केटमध्ये थोडंसं साईडवेज टू करेक्शन मोडमध्ये मार्केट आलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. गिफ्ट निफ्टी मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये आहे. क्लिअरली साईडवेज मार्केट आहे, परंतु आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये आहे ना गिफ्ट निफ्टीमध्ये सुद्धा चांगली मुवमेंट बुलिश मुवमेंट आलेली आपण पाहिली, त्याचा आपण फायदाही करून घेतला. तर आता आपल्याला पुढे जाता पाहावं लागेल की हे मोमेंटम बरकरार राहतंय की थोडंसं साईडवेज मोडमध्ये येते, ते आपण निफ्टीच्या चार्टवरती पाहूया. निके जापान मंथली RSI 60च्या वरती, विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये.
थोडंसं प्राइस करेक्शन चालू असलेलं पाहायला भेटतंय. गोल्ड मंथली बिटवीन 40-60, वीकली लेस दॅन 40 RSI ट्रेड होतोय. क्लिअरली साइडवेज प्राइस ॲक्शन गोल्डमध्ये आहे. सिल्वरमध्ये सेम लाईक गोल्ड, जास्त काय पाहण्यासारखं नाही आहे. कॉपर येस वीकली मंथली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. प्राइस ॲक्शनमध्ये ऑल टाईम हाय जवळ प्राइस आहे. हायर लो फॉर्मेशन ट्रेड होताना दिसतोय. क्लिअरली कम्पेअर टू गोल्ड आणि सिल्वर, कॉपरमध्ये प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला ॲडव्हान्टेज दिसून येतोय. क्रूड ऑइल येस, हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे इंडियन मार्केटच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये. क्रूड ऑइलमध्ये करेक्शन झाल्यानंतर थोडंसं परत एकदा 86च्या तिथे प्राइस गेलेली आपण पाहिली. परंतु 86ची लेवल 86ची लेवल आपल्याला क्रूडची मेंटेन करावी लागेल. जर त्याला क्रॉस करून क्रूड ऑइल जर वरच्या बाजूला गेलं तर आपल्या इंडियन मार्केटमध्ये थोडंसं आहे ना प्राइस इंडियन मार्केटमध्ये सुद्धा थोडंसं रिट्रेसमेंट आपण पाहू शकतो. तर हा एक घटक आहे क्रूड ऑइल, ज्याला आपल्याला पुढे जाता मॉनिटर करावं लागेल. मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. साईडवेज प्राइस मुवमेंट आपल्याला दर्शवत आहे. तर इंडियन इकॉनॉमीमध्ये जे बुलिश मोमेंटम तयार झालेलं आहे ते मेंटेन करण्यासाठी क्रूड ऑइल खाली येणं फार महत्त्वाचं आहे. हा दुसरा घटक इम्पॉर्टंट घटक आहे जो आपल्या रडारवरती पाहिजे, ह्याला मॉनिटर केलं पाहिजे. पुढच्या आठवड्यांमध्ये ह्या गोष्टी कशा पॅन आउट होत आहेत त्यावरती आपल्या इंडियन मार्केटची मुवमेंट, बुलिश मोमेंटम चालू राहील की ब्रेक लागेल हे डिसाईड होईल. तर 97 गेलेला US$ आता थोडासा कूलडाऊन होतोय. तरी पण हायर साईडला आहे. पण गुड प्राइस ॲक्शनमध्ये दिसते गुड न्यूज, ती थोडंसं रिकव्हरी येते त्यामध्ये, म्हणजे रिट्रेसमेंट होत आहे. दॅट इज गुड फॉर इंडियन इकॉनॉमी. तर आपण ग्लोबल मार्केट परफॉर्मन्समध्ये पाहिलं की एशियन मार्केट सोडून सर्वच मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम बरकरार आहे आणि त्यामुळं ओव्हरऑल ग्लोबल मार्केटचा ट्रेंड हा बुलिश टेरिटरीमध्येच असल्याचं आपल्याला पाहायला भेटलं आहे. आता दुसरी स्टेप जी आहे हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियामधल्या मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स पाहणार आहे. पहिला जो इंडायसेस आहे तो म्हणजे निफ्टी 50. क्लिअरली मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला एक बुलिश रॅली पाहायला भेटली. कंटिन्युअसली 6 दिवसांसाठी निफ्टी पॉझिटिव्ह क्लोज होताना आपण पाहिली. परंतु एकदम काय ब्रेकआउट झालेला आहे अशी परिस्थिती नाही आहे. नियर रेझिस्टन्स निफ्टी आलेली आहे. जेव्हा हा ब्रेकआउट होऊन सस्टेन होईल निफ्टी, त्यावेळेस आपल्याला अजूनसुद्धा वरच्या बाजूला मुवमेंट आपल्याला पाहता येईल. परंतु इथे सध्या तरी रेझिस्टन्स लेवलला आलेली आहे निफ्टी. परंतु आता अंडरकरंट जो आहे तो निफ्टीसाठी आपल्याला साईडवेज टू बुलिश आपल्याला मेंटेन करावा लागणार आहे. जशा पुढच्या आठवड्यांमध्ये गोष्टी अनफोल्ड होतील त्यावेळेस अकॉर्डिंगली आपल्याला व्ह्यू म्हणजे बदलावा लागला तर बदलावा लागेल. परंतु सध्या तरी प्राइस ॲक्शनप्रमाणे आपल्याला अंडरकरंट जो आहे तो साईडवेज टू बुलिश आपल्याला मेंटेन करावा लागणार आहे. सेन्सेक्समध्ये सेम लाईक निफ्टी मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होतोय. बुलिश मोमेंटम क्रिएट झालेलं आहे. परंतु एकदम ब्रेकआउट झालेलं आहे, एकदम तुफान बाईंग केली पाहिजे अशी काही परिस्थिती नाही आहे. मार्केटमध्ये हमेशा रिस्क मॅनेजमेंटला फॉलो करूनच आपण ट्रेड केला पाहिजे. कितीही चार्ट लुक्रेटिव्ह अट्रॅक्टिव्ह दिसत असले तरी आपण आपली ट्रेडिंग ही रिस्क मॅनेजमेंटला वापरूनच फॉलो करूनच आपण केली पाहिजे. त्यामुळं सध्या तरी अजून ब्रेकआउट झालेले नाही आहेत, परंतु जे बुलिश मोमेंटम बिल्डअप झालेलं आहे ते बरकरार होईल की त्याला ब्रेक लागेल हे फक्त पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तिसरी स्टेप टॉपडाऊन अप्रोचमधली ती म्हणजे एरियल व्ह्यू, जिथे आपण इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स पाहतो. पहिली जी स्टेप आहे, पहिला जो सेक्टर आहे तो म्हणजे निफ्टी बँक, जो प्रायमरी बँकिंग सेक्टर ला आपण बँकिंग सेक्टरला आपण प्रायमरी सेक्टर मानतो. महत्त्वाचा सेक्टर आहे. तर त्यामध्ये मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये साईडवेज मुवमेंट दाखवत आहे. मार्केटमध्ये प्राईसमध्ये जास्त तेजी अशी दिसत नाही आहे. तर निफ्टी बँक मध्ये थोडंसं निफ्टीच्या कंपॅरिझनमध्ये थोडंसं बुलिश मोमेंटम अजून तयार झालेलं आपल्याला दिसत नाही. थोडंसं प्रायमरी सेक्टर हा कमकुवत आहे असं दिसतंय. PSU बँक सेम लाईक निफ्टी बँक 40-60च्या रेंजमध्ये मंथली विकलीचा RSI ट्रेड होतोय. साईडवेज मुवमेंट आहे. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला लोअर हाय लोअर लो फॉर्मेशन दिसून येत आहे. निफ्टी फार्मा व्हेरी गुड सेक्टर, वन ऑफ द बेस्ट सेक्टर इन इंडियन मार्केट.
मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली हायर हाय हायर लो फॉर्मेशन प्राइस ॲक्शन वरती आहेत. वन ऑफ द बेस्ट सेक्टर टू लुक फॉर बेटर अपॉर्च्युनिटीज, आणि याच सेक्टरमधून आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. निफ्टी फायनान्स अगेन लाईक बँक निफ्टी RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा जास्त असं तुफान तेजी दिसत नाहीये कम्पेअर टू निफ्टी, है ना. थोडंसं फायनान्स आणि बँकिंग सेक्टरमध्ये थोडंसं म्हणावं अशी बुलिश मोमेंटम बिल्ड झालेलं आपल्याला दिसत नाही. निफ्टी रियालिटी येस, मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहे. इथे पण बुलिश मोमेंटम बिल्ड झालेला आहे. तर पुढे जाता बघावं लागेल. रिअलिटी सेक्टर हे आपल्या रडारवरती असणं फार गरजेचं आहे. निफ्टी IT 40-60च्या रेंजमध्ये RSI ट्रेड होतोय मंथली विकलीवरती. IT सेक्टरमध्ये पण मागच्या आठवड्यामध्ये फार छान काम होताना आपण पाहिलेलं आहे. तर IT रिअलिटी ह्या दोन्ही सेक्टरवरती आपली नजर असणं फार महत्त्वाचं आहे. निफ्टी मेटल मंथली RSI 60च्या वरती, विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. तर बुलिश मोमेंटम लॉंग टर्ममध्ये बरकरार आहे. विकलीवरती थोडंसं करेक्शन चालू असलेलं आपल्याला पाहायला भेटतं आहे. निफ्टी इन्फ्रा अगेन 40-60च्या रेंजमध्ये मंथली विकली RSI ट्रेड होतोय. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा साईडवेज असेंडिंग ट्रायंगल तयार होताना आपण पाहतोय. निफ्टी कन्झम्पशन मंथली RSI 40-60च्या रेंजमध्ये, विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. तर कन्झम्पशन सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच IT रिॲलिटी कन्झम्पशन ह्या गोष्टी आपल्या आता वॉचलिस्टमध्ये किंवा रडारवरती आपल्याला मॉनिटरिंगसाठी आणल्या पाहिजेत. निफ्टी कॅपिटल मार्केट अगेन मंथली RSI स्ट्रॉंग आहे, बुलिश मोमेंटम आहे, परंतु विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहे. थोडंसं प्राइस ॲक्शनवरती सुद्धा विकलीवरती आपण पाहू शकतो साईडवेज मुवमेंट होताना आपल्याला दिसते. तर अगेन हे बँक निफ्टी रिलेटेड एरियांमध्ये जसं आपण पाहतोय थोडंसं स्लगिशनेस आपल्याला पाहायला भेटतोय कम्पेअर टू अदर सेक्टर्स लाईक फार्मा अँड निफ्टी. निफ्टी FMCG अगेन वीक सेक्टर 40-60च्या रेंजमध्ये मंथली विकलीवरती RSI ट्रेड होतोय. नॉट टू मच टू रीड फ्रॉम दिस, पण FMCG आहे ना, थोडंसं लगाड सेक्टर आपल्याला पाहायला भेटतोय. निफ्टी मॅन्युफॅक्चरिंग येस, दिस इज अनदर सेक्टर टू बी वॉच फॉर, कारण की हे एक सेक्टर आहे जिथे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. हायर हाय हायर लो फॉर्मेशन प्राईसवरती आपल्याला दिसत आहेत. तर या सेक्टरमधल्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करता आल्या पाहिजेत. निफ्टी मिड कॅप अगेन गुड सेक्टर, मंथली RSI 60च्या वरती, विकली RSI ऑल्सो 40-60च्या मध्ये आहे, परंतु जस्ट 60च्या जवळ आहे. आणि प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला आहे ना ऑल टाईम हाय लेवलला ट्रेड होताना दिसतंय. तर मिड कॅप हे आपल्या रडारवरती असणं गरजेचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला फार्मा, मिड कॅप आहे ना, हे सेक्टर 2 हे फार बुलिश झोनमध्ये काम करताना आपण पाहतोय. डिफेन्स येस, दिस इज ऑल्सो अनदर सेक्टर टू बी वॉच फॉर, आणि आपल्याला या सेक्टरमधून सुद्धा अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा आहे ना जास्त करेक्शन नाही आहे. तर पुढे जाता डिफेन्समध्ये अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळू शकत आहेत. निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल मंथली RSI बिटवीन 40-60च्या रेंजमध्ये आणि विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. तर कन्झ्युमर ड्युरेबल हे एक मीडियम टर्मवरती बुलिश झालेलं सेक्टर आपल्याला पाहायला भेटतंय, परंतु रेझिस्टन्सच्या जवळ आहे. तर हा रेझिस्टन्स पुढच्या आठवड्यामध्ये क्लोजिंग बेसिसवरती वरच्या बाजूला क्लोज होतोय का हे बघावं लागेल. नाहीतर थोडंसं इथे आपल्याला रेझिस्टन्स फेस करताना कन्झ्युमर ड्युरेबल सेक्टर आपल्याला पाहायला भेटेल. निफ्टी ऑटो येस, मंथली विकली RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. क्लिअरली अप ट्रेंडिंग मार्केट झालेलं दिसतोय. तर फार्मा नंतर काय मिड कॅप आणि ऑटो हे 3 सेक्टर आपल्याला इंडियनमधून बाईंग साईडला काम करण्यासाठी आपल्याला मिळत आहेत. एनर्जी मंथली विकली RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. प्राइस ॲक्शनवरती सुद्धा आपल्याला साईडवेज मुवमेंट चालू असलेली दिसते. निफ्टी 500 40-60च्या रेंजमध्ये मंथली विकलीवरती RSI काम करतोय. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा जास्त अशी तेजी काय वाटत नाहीये.
तर मित्रांनो, आपण आपल्या ॲनालिसिसमधून हे पाहिलं की ग्लोबल मार्केट एकदम बुलिश मोमेंटमसाठी पॉईज आहेत. ग्लोबल मार्केटमधून आपल्याला थोडंसं एशियन मार्केटमध्ये साईडवेज काम होताना आपल्याला दिसलं, परंतु रेस्ट ऑफ द युरोप आणि अमेरिकन मार्केटमध्ये एकदम बुलिश मोमेंटम बरकरार असल्याचं आपण पाहिलं. इंडियन मार्केटमध्ये मित्रांनो, निफ्टीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये जी काही आपण तेजी पाहिलेली आहे ती बरकरार राहते की नाही हे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल. कारण की क्रूड आणि US डॉलरची प्राइसिंग ह्या दोन फॅक्टरवरती आपली नजर असणं गरजेचं आहे. जर ह्या दोन गोष्टींनी आपल्याला सपोर्ट केला तर इंडियन मार्केटमधली आलेली तेजी बरकरार राहू शकते. पण कुठे ना कुठेतरी जिओपॉलिटिकल सिच्युएशन्स इंडियन मार्केटला ड्राईव्ह करतायत सध्या तरी. त्यामुळं बघावं लागेल की चालू असलेला बुलिश मोमेंटम निफ्टीमधला बरकरार राहतोय की त्याला ब्रेक लागतोय पुढच्या आठवड्यामध्ये. पण परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार तर आपल्याला साईडवेज टू बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये दिसून येत आहे. तर निफ्टी सोडून जे दुसरे सेक्टर आपल्या ॲनालिसिसमधून आपल्याला मिळाले ते म्हणजे फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो, निफ्टी नेक्स्ट 50मध्ये सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे. आणि आय टी आणि रिॲलिटीमध्ये सुद्धा जी तेजी आलेली आहे त्यामुळं जास्त हेवी एकदम ॲग्रेसिव्ह होऊन बाईंग नाही, परंतु आय टी रिॲलिटीमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी बेस आपल्याला ट्रेडिंग करता आलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पाहिलं की टॉप डाऊन अप्रोचच्या माध्यमातून आपल्याला एकदम बेस्ट पद्धतीनं उचित सेक्टर माहिती पडतात. कोणत्या सेक्टरमध्ये आपण काम केलं पाहिजे, कोणत्या सेक्टरमध्ये आपण काम केलं नाही पाहिजे, हे आपल्याला दिसून येतं. तर आय होप मित्रांनो की आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला पॉझिटिव्ह सेक्टर मिळाले असतील, ज्या सेक्टरमध्ये आपण काम केलं पाहिजे. आणि FMCG, IT ह्या काही सेक्टर आहेत तिथे जास्त ॲग्रेसिव्ह काम नाही केलं पाहिजे. त्याला FMCGला तर अवॉइड केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला निष्कर्ष आपल्या ॲनालिसिसमधून काढता येतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या एका मित्राबरोबर शेअर करा. तुम्हाला जी गोष्ट आवडली, जी गोष्ट तुम्ही शिकली, ती गोष्ट तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मित्रांनो मेन्शन करा. मी प्रत्येक कमेंट वाचेन आणि त्याला रिप्लायसुद्धा देईन. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. लाईफ सेलर हबबरोबर जुळा. दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरचा वापर करा. तर लवकरच भेटूया अशाच नवीन विकली मार्केट अपडेटमध्ये. तोपर्यंत गुड लक आणि गुड ट्रेडिंग. थँक यू.